लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी तसेच अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज पर्यटन मंत्री गिरीश महाजन आज मंगळवारी 9 तारखेला नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते श्री काळाराम मंदिरात महाआरती करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 जानेवारीच्या दौऱ्यासाठी पक्षीय तयारी, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुपर वॉरियर्सची बैठक तसेच राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी नाशिकमधून तयारीचा आढावा घेत आहेत. लोकसभा निवडणूक येत्या एप्रिल-मे मध्ये होतीये. सर्वच राजकीय पक्षांकडून या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. भाजपनं यात मोठी आघाडी घेतली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून अयोध्येत 22 जानेवारीला होणारा राम मंदिर उद्घाटन सोहळा भाजपनं प्रतिष्ठेचा केलेला आहे. त्यातून श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक नगरीला मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यातच राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी येत्या 12 जानेवारी रोजी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे बिगुल वाजेल. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय. त्यांच्या हस्ते मंगळवारी म्हणजेच आज पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाआरती होणार आहे. त्यानंतर तेथून ते 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी महादिवाळी साजरी करावी, घरोघरी दिवे लावून रोषणाई करावी, घरापुढे रांगोळ्या काढाव्यात आणि घराची सजावट करावी, या विविध विषयावर ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याची माहिती नाशिकचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिलेली आहे. तर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, प्रदेश कार्यालय प्रभारी तथा उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दुपारी 1 वाजेच्या कालावधीत नाशिक, दिंडोरी, शिर्डी, अहमदनगर येथील लोकसभा कोर कमिटी बैठक स्वामीनारायण बँक्वेट हॉल या ठिकाणी पार पडणार आहे. दुपारी 2 ते 4 या कालावधीत नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभेतील 12 विधानसभेच्या सुपर बूथ वॉरियर संवाद बैठक ही पार पडणार आहे. तर दुपारी 4 वाजता भाजप वसंत स्मृती कार्यालय येथे विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा भाजपात प्रवेश सोहळा रंगणार आहे. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक.